इतर काही महत्त्वाच्या बातम्या पाहूयात संक्षिप्त स्वरूपात। गेल्या 20 दिवसांपासून भंडारा जिल्ह्यात पावसाने पाठ फिरवली होती, मात्र संततधार पावसाने काही तालुक्यातल्या शेतकऱ्यांना कमी प्रमाणात का होईना दिलासा मिळाला। 24 तासात पूर्व विदर्भात मुसळधार पावसाचा अंदाजही हवामान खात्याने व्यक्त केला आहे। MIDC करता संपादित केलेल्या जमिनीचा मोबदला द्यायला टाळाटाळ केल्याने यवतमाळच्या SDO आणि MIDCच्या कार्यालयावर जप्तीची नामुष्की आली आहे। लोहारा इथल्या लक्ष्मण बोरखडेंना मोबदला द्यायला टाळाटाळ करण्यात आली होती। मोबदला दिला नाही म्हणून अर्जदाराने न्यायालयातून जप्तीचे आदेश आणले। डोकलामच्या मुद्द्यावरून भारताला युद्धाची धमकी देणाऱ्या चीनला धडा शिकवण्याकरता चीनी वस्तूंवर बहिष्कार टाकावा असं आवाहन करण्याकरता धुळ्यात शिवसेनेनं निषेध फेरीचं आयोजन केलं होतं। या निषेध फेरीला जनतेने देखील मोठा प्रतिसाद दिला। रत्नागिरीच्या संगमेश्वर बाजारपेठेत भर वस्तीतल्या एका सोन्याच्या दुकानावर चोरट्यानं 2 दिवसांपूर्वी डल्ला मारला। हा चोरटा CCTVत कैदही झालाय। रोख रकमेसह सोन्या चांदीचे दागिने असा लाखोंचा ऐवज या चोरट्यानं चोरला। शेतशिवारामध्ये मृतावस्थेतला बिबट्या आढळल्याची घटना भंडारा जिल्ह्यातल्या लाखनी तालुक्यात उघडकीला आली। बिबट्याची शिकार झाल्याचा अंदाज वन्यजीव प्रेमींनी लावला। ज्येष्ठ साहित्यिक भीमराव गस्तींचं आज कोल्हापूरमध्ये दीर्घ आजाराने निधन झालं। ते 67 वर्षांचे होते। गस्ती यांनी देवदासीची प्रथा नष्ट व्हावी याकरता आयुष्यभर प्रयत्न केले। देवदासी महिलांच्या प्रश्नांच्या सोडवणुकीकरता बेरड रामोशी समाजाच्या विकासाकरता उत्थान ही सामाजिक संस्था त्यांनी सुरू केली। बेळगावमधल्या यमुनापूर इथे या संस्थेचं काम चालतं। महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्र प्रदेश आणि इतर राज्यांमध्ये त्यांच्या कामाचा मोठा विस्तार होता। बेरड आणि आक्रोश या त्यांच्या पुस्तकांना अनेक पुरस्कार मिळाले। सांजवारा हे त्यांचं पुस्तकही प्रसिद्ध झालं। पुण्यामधल्या ज्ञानप्रबोधिनी आणि स्वरूपवर्धिनी या संस्थांशी त्यांचे घनिष्ठ संबंध होते। भटके विमुक्त विकास प्रतिष्ठान या संस्थेचे ते अनेक वर्ष उपाध्यक्ष होते। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।